तर गाईज गुड मॉर्निंग. आज आमचा आहे तिसरा दिवस इन शिमला. आता शिमला टू मनालीला चाललो आहे. त्याच्यामुळे मॉर्निंगला आता वाजलेलं आहे लिटरली 4 वाजलेत आणि आम्ही 4 वाजता रेडी होऊन निघतो, कारण की 8 तासाची रनिंग आहे. त्यामुळे ड्रायव्हर बोलला फटाफट कवर झाली पाहिजेत. लिटरली आम्ही 4 वाजता एवढ्या थंडीमध्ये 9 डिग्रीमध्ये आंघोळ करून आम्ही लिटरली निघतो आहे. हे बघा सगळं आवरून झालेलं आहे. आता आम्ही हॉटेल चेकआउट करतो आहे मॉर्निंगला 4 वाजता आणि थंडी खूप आहे त्यामुळे आम्ही ऑलरेडी पूर्ण ड्रेसिंग मारल्यावर आम्ही पफर जॅकेट आणि सगळं. किती ना बारकी हो बॅग घेतली आपण. त्याची पिशवी कुठे ती पिशवी कोणती? याच्यावर पिशवी होती ती का माहिती. आता गुड मॉर्निंग आहे. आम्ही लिफ्टमध्ये आता निघालो मनालीला. सकाळी 4 वाजले आणि आता लिफ्टमध्ये आता बघूया. चला हॉटेलच्या बाहेर पडतो आम्ही. लेट्स गो गाईज. गाडी रेडी आहे. अंदर आहे वगैरे इथं हा आहे ना. रात्रीची वेळ आहे. येऊ द्या गाडी पाठी. हे दोघी चैतू दिसतात का पण अंधारामध्ये? दिसतात अंधारात. जवळ आम्ही हॉटेल चेकआउट करतो. हॉटेलला दिसले. सकाळी सकाळी भूक लागली. बघू आता काहीतरी खाऊ. 2 तास नॉनस्टॉप. 2-3 Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung. आम्ही शिमला टू मनालीला चाललो आहे आणि म्हणजे सकाळी 4 वाजता उठून आत्ता 8:30 वाजलेत. कमीत कमी 5-6 तासाची रनिंग आहे. म्हणजे 250 किलोमीटर आहे शिमला टू मनाली. आणि आम्ही आत्ता झोपलो होतो गाडीत लिटरली. आत्ता जस्ट होतो. आम्ही आता पाठचा व्ह्यू आहे तुम्हाला दाखवतो. मी पाठचा व्ह्यू कसा आहे. Stories that linger on the breath of the breeze. The dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truth as they flow down. आता आम्ही इथं नाश्ता करायला उतरलो आहे एका हॉटेलमध्ये. बघूया कसं रेस्टॉरंट आहे. या आता आम्ही नाश्ता करून इथून निघतोय. आपला फर्स्ट स्पॉट आम्ही धनगर गावाची पाखरं नाही दुसरं काय रॉंग वे. भाई चुकला मित्रांनो चुकला. काय करायचं इथं. हे आसमा देखो ना गाइस देखो ना कहाँ गए हम देखो ना. And their songs entwine with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing step on the forest floor opens a world through an ancient door. The silence
मी आलोय बघायला रिव्हर क्राफ्टिंग वगैरे त्याचे किती पैसे घेतात. तर बघूया, ते आता डिस्कस करतात जितेंद्र आणि अभिषेक. बघूया. पॅराग्लायडिंग केलंय. चैतूनी पॅराग्लायडिंग केलंय. तिला आपण विचारूया कसं वाटलं. चैतू, पॅराग्लायडिंग करून आले, कसं वाटतंय तुला? मजा येते. घाबरलेलीस नाही? हे डरी थी क्या? नाही ना? मैडम मैं तो पायलट बनेगा. अरे बाबा बाबा बाबा, कसं वाटलं? पण मजा आली? हो, खूप मजा आली. व्हेरी गुड. प्रतीक्षा हवेत उडते अजून. बघा गाईज किती लांब आहे, खूप उंच आहे. अजून प्रतीक्षा हवेतच आहे. हे बघा, लिटरली अजून हवेतच आहे प्रतीक्षा. हे बघा, प्रतीक्षा हवेतच आहे अजून. प्रतीक्षा ती आहे जितेंद्र. चैताली अजून हवेतच आहे. प्रतीक्षाला तिकडे लँड केलं लिटरली. तिला दुसरीकडे लँड केलं. मला वाटलं इकडे करेल, पण इकडे नाही केलं लँडिंग. इकडे लँडिंग थोडी बिझी होती, मग आय थिंक तिकडे लँड केलं प्रतीक्षाला. In the arms of solitude, I am found. Oh, whispering. पॅराग्लायडिंग करून आणि ऍक्टिव्हिटीज करून आता आम्ही पोहोचलोय जेवायला. चलो जेवायला जाऊया गाईज. जेवण केलं नाही सकाळपासून, खूप भूक लागली. हा, काहीतरी खाऊयात. हा हायवे मनालीला चाललो आम्ही. आत्ता वाजलेले सगळे ॲक्टिव्हिटीज करून आम्हाला खूप टाईम झाला गायच. आज पूर्ण दिवस ॲक्टिव्हिटीजमध्ये गेला. फक्त रिव्हर क्राफ्टिंग आणि पॅराग्लायडिंग दोन ॲक्टिव्हिटीजमध्ये गेला. हॉटेल आहे तर इकडं आपण काहीतरी खाऊयात. सकाळपासून काय खाल्लं नाही आहे. मॉर्निंगला नाश्ता केलेला, पण आता खूप भूक लागली, त्याच्यानंतर जेवलोच ना आम्ही. मग आता जेवायला आलो आहे. इथं जेवण करूया. लिटरली गाईच भूक लागली खूप. खूप छान आहे हॉटेल. व्ह्यू पण चांगला आहे. हे कुल्लू आहे. हे कुल्लू सिटी पूर्ण टोटल कुल्लू सिटी बघा. ही एकदा व्ह्यू दाखवतो तुम्हाला.
आणि ही पार्वती नदी आहे. हे बघा ही पार्वती नदी आणि हे टोटल कुल्लू शहर आहे बघा हे. ही पूर्ण कुल्लू शहर आहे, पूर्ण कुल्लू शहर आहे आणि ही व्यास नदी आहे बघा. किती छान आहे ना टोटल. हे बघा हे पूर्ण कुल्लू. आता आम्ही कुल्लूला आहे, जेवण करतोय. पनीर मसाला मागवला आहे, रोटी आणि मसाले पापड. खाऊन सांगा मला कसं आहे. तू खाल्लं प्रतीक्षा? कसं आहे चैतू? छान आहे. गाईज ॲक्टिंग केलेली आहे म्हणजे काहीतरी मसाला खूप आहे वाटतं काहीतरी. आपण टेस्ट करून बघूया. कुल्लूमध्ये आलो आहे आम्ही. इकडं शाल विमला शालमधून फेमस आहे. इकडं आपण बघूया कोणकोणते शाल आहेत ते. खूप साऱ्या व्हरायटी त्यांच्याकडे शालच्या. हे शाल आता आपण दुकानात जाऊन बघूया किती साऱ्या व्हरायटी आहेत. खूप मोठं दुकान दिसतंय गाईज. एकदा झडी मारूया आपण. होय देख नाही शाल. बापरे खूप मोठे दुकान आहे गाईज. लिटरली एवढं मोठं दुकान आहे बघा. अख्ख्या शाल याला असे गरम कपड्याचे हे पण आहेत, घेऊ शकता. जेंट्सचे जॅकेट्स पण आहेत. खूप साऱ्या क्वालिटीचे आहेत. खूप सारी क्वालिटी इकडे जॅकेटमध्ये पण. कपडा पण चांगला आहे गाईज आतमधून. 3 कलर है इसमें सिलेक्टेड ना, ब्लैक और छान छान शॉल आहेत तिथे. खूप छान छान व्हरायटीज. आपण शालच आहे, हे पण शॉल आहे. असे शाल आहेत. या हॉटेलला पोहोचलो आम्ही मनालीला आणि लिटरली आता एंट्री करतोय. छान हॉटेल आहे. जस्ट आत्ता आलो आम्ही. 8-8:30 वाजले. चाललो आमच्या रूममध्ये. आमचं सेकंड हॉटेल आहे जे की मनालीचं फर्स्ट हॉटेल आहे. त्यामुळे आम्ही चाललो रूममध्ये. अच्छा एक ही साईड हा आपला रूम आहे असा. सेमच आहे रे.